वीरेश या इनिंग मधील शेवटचा षटक कामोडे संघाकडून वीरेश. बघूया आपल्या संघासाठी किती धावा थांबवण्याचा प्रयत्न करतील. आणि अजूनपर्यंत चिंचपाडा संघाचे दोन्ही सलामीवीर शाबीद आहेत. आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती एक 6 धावा आल्या आहेत आणि त्या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 49. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एक मोठा चेंडू खेळून काढलाय आणि 6 धावा. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी सुरू केली. 2 चेंडूंवर लागोपाठ 2 षटकार ठोकलेत ते कपिल परदेशी यांनी. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 55. अतिशय घाणाघाती फलंदाज म्हणून ओळखले जातात कपिल परदेशी चिंचपाडा संघाकडून. आणि त्याचं प्रदर्शन ते त्याचप्रमाणे करतात. 2 चेंडूंचा समाचार एक चांगला मोठ्या फटकांमध्ये त्यांनी घडून आणलाय. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतील. दोन चेंडूंमध्ये 2 षटकार. बघूया तिसऱ्या चेंडूचा समाचार कसा घेतील. आणि तेवढाच मोठा फटका आणली आणि प्रथमच षटकारांची हॅट्रिक झाली या ग्राउंडवरती. अतिशय धडाकेबाज अशी फलंदाजी करतात ते कपिल परदेशी आपल्या संघासाठी. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 61. 61 धावा पूर्ण केल्या आहेत. या मला वाटतं हायेस्ट स्कोर 65 तिकडे झाला होता. पुन्हा एक मोठा फटका घेतलाय. हेलिकॉप्टर शॉट खेळून काढलाय तो कपिल परदेशी यांनी मला वाटतं. आणि 4थ्या चेंडूवरती षटकार. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकणारा फलंदाज झालेला आहे या मैदानावरती चिंचपाडा संघाचा कपिल परदेशी. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 67. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की एक नवीन रेकॉर्ड. 2 चेंडूंवरती आणखी 2 षटकार येतील का. चिंचपाडाचा फलंदाज ते करून दाखवील का. बघूया आपण. पुढचे 2 चेंडू बाकी आहेत आणि ते 2 चेंडू कशा प्रकारे खेळतील. एक नवा विक्रम होण्याच्या तयारीत फलंदाज. पुन्हा मोठा फटका उचलला परंतु षटकार ठोकला नाही. पण 4 धावा नक्कीच मिळाल्या आपल्या संघासाठी. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 71. एक शेवटच्या ओव्हरचा एक चांगला समाचार घेत असताना दिसत आहेत फलंदाज. आणि मला वाटतं एक हायेस्ट स्कोर या ग्राउंडवरती स्थापित झालाय तो 71. आणि अजूनपर्यंत या षटकातील एक चेंडू बाकी आहे. आणि या ठिकाणी